आदिवासी समाज हा त्याच्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्याची शेती करायची पद्धती वेगळी. त्यातच एक असणारी शेती म्हणजे ज्या वेळेस शेती करायची त्यावेळेस त्या स्वतःला राखायला जायला जमणार नाही, म्हणून तो शेतात आपले जुने कपडे घेऊन बुजगावणी उभे करायचा. म्हणजेच रानटी जनावर येऊन शेती खाणार नाही. शेताचा राखणदार कापडी बुजगावून असायचा. त्यावेळेस विश्वासही खूप होता. पण हल्ली आत्ताच्या आयुष्यात जे बुजगावणी आपण शेत राखायला उभे केलेले आहे ठरणार नाही. आपलीच बुजगावणी. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप,